विषय परमार्थाविषयी मनाचा विषय आहे. परमार्थाविषय मनाचा आहे. कोणतं जरी काम करायचं असेल तर लोक म्हणतात बोलता बोलता अरे कोणतंही काम करायचं पण ते काम मनातून करायचं. अभ्यास करायचा असला मनातून करावं लागेल ना. एखादी नोकरी लागली पाहिजे, अभ्यास कोणा बापाने करायचा का? अभ्यास करावा लागणार आहे की नाही? अभ्यास पण करायचा पण मनातून करायचा. परमार्थासाठी सुद्धा मन अनुकूल आहे. अहो स्वतः अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, देवा ज्याप्रमाणे लोक तुझ्या पाया पडतात त्याचप्रमाणे लोक माझ्या पण पाया पडले पाहिजे, मी काय करू? देव अर्जुनाला म्हणले, अर्जुना तू म्हणे हे मी चिकरी माझी भजली प्रेम धरी आणि मग सर्वत्र नमस्कारी मज ऐकाते. तुझं मन मला देऊन टाक आणि एकदा का मन देऊन टाकलं की परमार्थ करायचं काम पडत नाही, परमार्थ होत असतो. उठाला जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत परमार्थ करायचा. अहो मन एकदा आपल्या ताब्यात आलं की परत परमार्थ करायचं काम पडत नसते, परमार्थ होत असतो. बरं माय बोलू नको दीदी. माणसं म्हणतात महाराज माळ घातली म्हणजे परमार्थ का? आनंदी पंढरपूरची वारी केली म्हणजे परमार्थ का? परमार्थाची व्याख्या एवढी संकुचित व्याख्या नाही आहे. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ धन. ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही. जे धन किती जरी खर्च केलं तरी संपत नाही. जे धन आपण मेलो तरी आपली संगत सोडत नाही, त्याच नाव महाधन. परमार्थ फक्त नाचा भानगडी करू नका. महाधन किंवा परमार्थ. बरं परमार्थ करायचा कुठपर्यंत? तर जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत परमार्थ करायचा असतो. ज्ञानोबा म्हणतात ना, जवळवरी अर्जुना तो बोध होऊन भेटेची या मना तववरी या साधना भजावे लागे. ज्ञानोबा म्हणतात अरे जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत परमार्थ करायचा असतो आणि एकदा का मनाला बोध झाला की परमार्थ करावा लागत नाही, परमार्थ होत असतो. आणि परमार्थाविषय मनाचा विषय आहे. परमार्थाविषय मनाचा आहे. हे मन याच्या मनाची बारीक खोड आहे. हे मन जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. हे मन जेवढं मला फक्त बोलत चला आपली काय अर्थ नाही. हे मन जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. अहो एका मिनिटात कुठं जाईल याची गॅरंटी नाही.
येता न लगे वेळ, एका मिनिटात कुठं जाईल याची गॅरंटी नाही. अहो मला सांगा, एका मिनिटात अमेरिकेला बी जाता येतं का नाही? बोलत चला उगम आहे, मातीला आल्यासारखे बसू नका. नुसते आपण काही चल उपास आहे का कोणाला? बाबा धरू नका, पण नीट बसा. हो मी फक्त आपल्याला बोलत चला. एका मिनिटात अमेरिकेला जाता येते का नाही शिंदे काका? जाता येते. बरं एका मिनिटात चंद्रावर बी जाता येते का नाही? म्हणजे एका मिनिटात कुठं जाईल याची गॅरंटी नाही. चांगल्यावर बी म्हणत जात, वाईटावर बी म्हणत जात. विठ्ठला अहो मन, या मनाचा एक बेकार नाद आहे. सोप्या भाषेमध्ये हे चंचल चपळ आहे. याच्या मनात आल्याच्या नंतर काही होऊ शकते, पण पहिली गोष्ट याच्या लवकर मनातच येत नाही. मनाच्या मनातच येत नाही. याच्या मनात आलं की पुढपणा जे काम ठरवलं त्याचा काटाच काढत आहे. परंतु हे मन जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. अहो एका भाषेमध्ये हे मन म्हणजे एका गावचा सरपंच असल्यासारखं आहे. बाळासाहेब बरं झालं पुढून आले, मला मागून समज. हे मन म्हणजे एका गावाचा सरपंच आहे. आता आपलं उटी गाव आहे, याची वाडी असेल ना, ग्रामपंचायत कितीची आहे? वाडी कितीची आहे? 9ची. म्हणजे आपण जे चिंतन करायला लागलो या गावापेक्षा हे गाव जरा लहानच आहे. याची वाडी आहे 11ची. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि यांचा सरपंच कोण असेल तर त्याचं नाव आहे मन. विठाला अहो 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि यांचा सरपंच कोण असेल ते त्याचं नाव आहे मन. अहो ज्ञान तुकोबरांच्या भाषेमध्ये बोला, सरपंच म्हणा किंवा जुन्या भाषेत पाटील म्हणा की, मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नेमाचा पाडील फाशी, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादांनो. जोशी नावाच्या प्रकरणामध्ये तुकोबरांचे सरळ शब्द आहेत. हे मन म्हणजे एका गावचा पाटील आहे किंवा सरपंच आहे. आता मला सांगा, मन पहिल्यापासून निर्गुण निराकार आहे, त्या बिचाराला काही घेणं नाही. मन चांगलं आहे, त्याचा काही दोष नाही, पण हे इंद्रिय बेकार आहे. इंद्रिय बेकार आहेत. कारण जेवढं या शरीराच्या चांगलं आहे. सरपंचाला वाटते गावाचा विकास करावा, या इकडलं चल बरं का, इथलं गावात लोक सुनू का, मला घराकडे जायचं आहे. आलं का रेंज जराशी आली? सरपंचाला वाटते म्हणजे मनाला वाटते देहाचा उद्धार झाला पाहिजे, या देहाचं भगवंताने सुद्धा कौतुक केलं पाहिजे असं मनाला वाटते, पण इंद्रिय सुधरू देत नाही. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या पद्धतीचं काहीच सांगत नाही, अजिबात आजूबाजूला जाणार नाही, आपल्याला याचा त्याचा स्वटच नाही. ज्ञानोबा म्हणतात, हितासी जे निके ते या इंद्रिया सदाची दुःखे. जेवढं या शरीराच्या हिताचं आहे, जेवढं या जीवाच्या आत्म्याचं हिताचं आहे, तेवढं या इंद्रियाला कधीच बरं वाटत नाही. या इंद्रियाला बघवतच नाही. मन चांगलं आहे परंतु इंद्रिय बेकार आहेत. आणि अधून मधून ग्रामसभेच्या निमित्ताने म्हणा किंवा ग्रामसभे ग्रामपंचायत याच्या निमित्ताने 8-15 दिवसाला मनाच्या इंद्रियाच्या भेटी व्हायला लागल्या. मन पहिल्यापासून चांगला आहे परंतु इंद्रिय बेकार आहेत. इंद्रियाचा खानदानी धंदा कोणता असेल तर एकमेकांची कुचाकुची करणे, एकमेकाच्या टिंगण्या करणे. भाषा का कळायला लागली आपली भाषा? हा कळायला लागली ना, काय अडचण नाही भाषेची. मी एकदा गेलो नांदेडकर, खाली तिकडे गेल्या टोपरी मावली 5-25 माणसं मी आठवड्यात, मला म्हणले महाराज बरं झालं तुम्ही वेळेत आल्या. मी खाली वरी बघायला लागलो, मी म्हणलं धोतर असून आल्या. मी डोक्यात एवढं चालू होतं, मी म्हणलं गडबडीत निघालो, घरून निघालो होतो, गडबडीत घरची साडी आली नाही गुंडाळून, पुन्हा धोतराचे काठ पण एवढा झाले, कळत पण नाही साडी एक धोतर आहे ते. उठाला भाषेची काय अडचण नाही ना. अहो या इंद्रियाचा खानदानी धंदा म्हणजे कुचाकुची करणे, टिंगण्या करणे, किंवा आदर्श शास्त्रीय भाषेमध्ये बोलायचं झालं तर इंद्रियाचा खानदानी धंदा म्हणजे संसार करणे. मन चांगलं आहे, इंद्रिय बेकार आहेत. 8-15 दिवसाला इंद्रियाच्या आणि मनाच्या भेटी व्हायला लागल्या. माणूस बिघडते कशानं? संगतीनच बिघडते की नाही? बोल नका. माणूस बिघडते कशानं? संगतीनच बिघडते. अहो समजा माणसं तंबाखू खातात म्हणा, सुरुवातीपासून तंबाखू खातात. होय, कोणीतरी काय केलेलं राहते, नादी लावली. अहो आता समजा एखादं नवीन पोरगा राहते, आता ते समजा माळकरी राहते, ते आता इथे तर दलिंदर पोरासोबत जाते, म्हणजे वाईट संगतीचे पोरं राहतात, बेकार पोरं त्याच्या संग जाते ते. आणि तिकडे गेले की मग ते म्हणते आता खराब पोरं राहतात, अरे घेणार रे काही नसते हे, मग गेल्यावर ते बाकी काही नव्हते. अरे नाही रे मग बाप काकड्याला जाते, येडा हसकार म्हणे, काकड्या जाण्याचा काय संबंध आहे, घेऊ की चुनचुन करते, बाकी काही नाही.
ते म्हणते अरे नाही रे मला जमत नाही, कसं काय मला फुटाने नाही रेंज यायली का नाही जरा हा. अरे ते म्हणते नकोच रे बाबा, नाही मला जमतच नाही. मग बिल भर, मग काय कर बिल भर. बिल भर म्हणलं की ते निमेगार होते. आणि मग एकदा त्याच्यासोबत जराशी पिली की मग डबल एकटं जाऊन बाटली आणून येते. बिघडलं कशाला अय संगतीनं. म्हणून माणसानं संगत चांगल्याची करायची. विडाला मन इंद्रियाच्या संगतीमध्ये लागायला लागलं आणि इंद्रियाच्या संगतीमुळे मनाला पण संसाराचा नाद लागला. नादी लागू द्या, कोणाच्या पण नादी लागा, परंतु याच्या नादी लागल्याच्या नंतर याचे परिणाम काय होतात याचा पण विचार केला पाहिजे. आणि जाणकार माणसं, सुज्ञ माणसं नेहमी परिणामाचा विचार करतात. ज्ञानोबरांनी एक उदाहरण तुकोबरांनी दिलं आणि एक ज्ञानोबरांनी दिलं. ज्ञानोबराय म्हणतात एक व्यक्ती 8 दिवसापासून उपाशी आहे. भूक लागली, इकडे तिकडे पळू लागला, फिरू लागला, काहीच खायला भेटलं नाही. एका गृहस्थाच्या दारामध्ये पंगत चालू होती. जेवायला बसला, घास मोडून तोंडात घालायच्या टायमाला जेव घालणारा म्हणला बाबा जेवायला हाय. जेवण करायला लागले, जेवायला आहे चांगली गोष्ट आहे, परंतु लक्षात ठेवा याच्यात विष कालवलेलं आहे. खाईल का आता ते? का नाही खाणार? अहो ज्ञानोबराय म्हणतात ते विचार करणार अजून 8 दिवस उपाशी राहिलेलं बरं, परंतु मरण आलेलं बरं नाही. जाणकार माणसं, सुज्ञ माणसं नेहमी परिणामाचा विचार करतात. आता ओवी आहे का? विशेष रांदली रससोय जेवणारासी ठाऊक होय, तरी तो ताटाची सांडून जाय जिया परी. विठाला तो ताटावर लाट मारून निघून जाणार, कारण त्याला परिणाम कळाले. जाणकार माणसं, सुज्ञ माणसं नेहमी परिणामाचा विचार करतात. अहो एक लहान लेकरू होतं 2 वर्षाचं, खेळू लागलं आणि माईनं काय केलं, आजीनं त्याच्या 1 रुपया दिला, त्याच्याजवळ खोटा दिला आणि खेळ म्हणून गेला. आता लहान लेकरू 2 वर्षात, त्याला काय कळायला, खरं कुठे खेळू लागलं रुपयाला. दारात संन्यासी आला. संन्याशानं आवाज दिला भिक्षाम देवी. आवाज ऐकल्याबरोबर ते माईनं आवाज ऐकला आणि सुपात धान्य घेऊन येऊ लागली. तेवढ्या त्या संन्यासाच्या मनात काळं पांढरं आलं. त्यानं ते रुपया बघितला आणि त्या रुपयावर त्यांना असा बारीक पाय ठेवला. ते बारकं पोरगं चाप्टर होतं, त्यांना तिरपण करून बघितलं आणि त्या संन्यासाला काहीच म्हणलं नाही. मदत गेलं, आईला म्हणे आई. त्या संन्याशांमुळे 1 रुपया घेतला. माय बाहेर आलीच नाही. शिंदे काका मधल्या मध्येच म्हणे जाऊ दे, घेऊ दे म्हणे, खोटा होता. आता खोटा होता ऐकल्यावर पाय ठेवणार आहे का होती? का नाही ठेवणार? त्याला परिणाम कळाले. तुकोबराय म्हणतात खोटाईसा संसार महज पायी द्यावी थार. परिणाम कळाल्याच्या नंतर माणूस त्याच्या परत नादी लागत नाही. तुकोबराय मनाला म्हणतात म्हणा लागाय पाहिजे नव्हता, परंतु इंद्रियाच्या संगतीमुळे तू संसाराच्या नादी लागला. गोष्ट खरी आहे, पण तुला याचे परिणाम माहित आहेत का? मन म्हणला नाही. मग लक्षात ठेव, तू ज्या संसाराच्या नादी लागला तो संसार कसा?
म्हणतात म्हणा लागाय पाहिजे नव्हता, परंतु इंद्रियाच्या संगतीमुळे तू संसाराच्या नादी लागला, गोष्ट खरी आहे, पण तुला याचे परिणाम माहित आहेत का? मन म्हणलं नाही. मग लक्षात ठेव, तू ज्या संसाराच्या नादी लागला तो संसार कसा? मग तू कोबरा उत्तर देतात, फलकट तो संसार. तो संसार फलकट आहे. फलकट, फलकट शब्दाचा अर्थ काय? फलसोप यस्य कटकाट येते यस्य स फलकट. कळालं का? म्हणा हो नाही काहीतरी म्हणा. नाही कळालं? हे डोसक्यावर नाही गेलं आपल्या, हे मांडवाच्या वरून गेलं. मराठी सांगतो, सोपा आहे का? कटकाट येते नावाचा धातू आहे व्याकरण परिभाषेमध्ये. कटकाट येते म्हणजे कापणे किंवा काटणे. महिला मंडळ फळाच्या वरचा भाग काढून टाकला, काय म्हणतात त्याला? येऊ का तिकडं? फळाच्या वरचा भाग काढून टाकला त्याला काय म्हणतात? अहो सोपं घ्या, भैमुगाच्या शेंगा माहित आहे का? मधला शेंगदाणा काढून घेतल्यानंतर उरते त्याला काय म्हणतात? तो टप्र म्हणा ना, टप्र मी प्रकारचे म्हणा, टप्पर म्हणतात त्याला. आपल्या इकडे त्याला टरफल म्हणतात. बाळासाहेब आळंदीकडे जर का गेलं तर तिकडे त्याला फोलकट म्हणतात, आणि तुकोबर आहे फलकट म्हणायला लागले, बाकी काही नाही. म्हणजे जे निरर्थक आहे, काही कामाचं नाही, त्याचं नाव फलकट. आणि संसार बी फलकटच आहे, काहीच कामाचं नाही. अहो आमची गुरुजी सांगायची, आता माझं नाव पर्णव आहे, पर्णव, पण सहजासहजी म्हाताऱ्या माणसाला पर्णव म्हणताच येत नाही. येत नाही. त्याला म्हणलं पर्णव म्हणा, ते पर्णव म्हणतो, येतच नाही पर्णव. ते गुरुजी मला लाडानं पन्या म्हणायची. गुरुजी म्हणायची, इथं कोण म्हण नका, पन्या म्हणायची. गुरुजी म्हणायचे, पन्या ज्याच्यातलं काहीच कामाला येणार नाही त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यातलं काहीच व्हायला जाणार नाही त्याचं नाव परमार्थ. विठाला संसारातलं काहीच कामाला येत नाही, परमार्थातलं काहीच व्हायला जात नाही. आता या ठिकाणी सप्ताह चालू आहे, इकून बी फुल मंडप आहे, इकून बी फुल मंडप आहे. या ठिकाणी तुम्ही जेवढे कार्य करसाल त्या सगळ्याची बिल निघणार आहे. इथं कोणतं बी, आता या ठिकाणी कणिक आणून देणाऱ्याचं पण बिल निघणार आहे, या ठिकाणी चटई आथरणाऱ्याचं पण बिल निघणार आहे. महत्वाची गोष्ट ही आहे, या ठिकाणी चटई आथरणाऱ्याचं पण तेवढंच बिल आहे, आणि मोठी पंगत घालणाऱ्याचं पण तेवढंच बिल आहे. बिलात बदल नाही परमार्थाच्या बाबतीत, पण संसाराच्या बाबतीत बिलच निघत नाही. अहो संसारानं जर का बिल काढले असते तर नाथ महाराज भागवतामध्ये बोलतात, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविता गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय येडे म्हणावे. काही मोजकी माणसं घरादाराचा त्याग करून जंगलात जाऊन राहिले, येडे होते का? बायका भेटल्या नाही जायला, काय कमी होतं त्यांच्याकडे? ज्ञानोबांनी वर्णन केलं, 18-12 वनस्पती फुले फळे ओळखी. काय कमी होतं? पावेत्या पोखरणी नदी गंगा वाहती. बायका भेटल्या नाही लुंगी गुंडाळून निघाले का बा कुंभमेळ्याला? काढले बेकाराला. लोक म्हणायला लागले पोरीच भेटून दिल्या. खरं आहे का? इकडे आहे का असं वातावरण? उटीत किती नवरदेव असतील अंदाज सांगा? 100 असतील. म्हणजे 9ची बॉडी म्हणल्यावर 100 साहजिकच आहे. साहजिकच. आमच्या गावात गाव लहान आहे पण 75 आहे, त्याच्यात मी पण आहो. पुढे वाढायला चला म्हणायचं कामच पडत नाही. आणि गँगच्या गँग पडत येते विचारा सुपान रावला. बरं आलेले पाहुणे वर्णातलं पाणी पाहतं पण पोराचं थोबड. काळ बेकाराला करिअरवर लक्ष नाही. बोंबलत हिंडायचं, दारू प्यायची, गुटखा खायचा, काही करायचं. कसं लग्न होणार आहे तू? ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडून या कासया योग सेविती. का गेलो? त्यांना पक्क माहित होतं संसार बिलच काढत नाही. उलट्या खोपडीचं झाड म्हणजे संसाराचं झाड आहे. आता आपल्या इकडची झाड आहेत याच्या मुळ्या कुठं आहेत? बोला ना. जमिनीत शेंडे कुठं आहेत?
संसार रूपी झाडाच्या मुळ्यावर येतात आणि शेंडे खाली येतात. उलट्या खोपडीचं झाड आहे. स्वतः देव 15 अध्यायामध्ये बोलतात ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम प्राहुर वेयम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवित. आणि नंतर मग ज्ञानोबा त्याच्यावर चिंतन करतात हे झाडाची ऐशी शिनसाळ शिनिवणारं झाड आहे. चांगल्या चांगल्याची हवा टाईट केली या संसारानं, टाईट केली. काही लोकांची हवा टाचतून काढली, काही गुडघ्यातून गेले, काही मनक्यातून गेले. त्याला म्हणलं काय झालं मनका? मनका नाही, संसाराचा कणका आहे तो. मनका नाही बाबू, हे मनक्यातून गेले, काही तर डोसक्यातूनच गेले. साहेबरावांना कसा बी जोक करा असे पाहत होतो. 2-2 तास बिचारे तोंड उघडत नाही, काही नाही. संपलं ज्ञानेश्वर आणि बाहेर जातं तर मंडपाच्या म्हणतात सगळ्याच्या आधी मी चालू गठुडे आहे तुला सगळ्याच्या आधी बाहेर. इतके दिवस मला कळत नव्हतं लोक बाहेर काऊन जातात बा लवकर. आता कळायला लागलं बाहेर जाऊन चांगल्या चांगल्या चपल्या आणतो. परवा दिवशी मी चप्पल आणली, परवा दिवशी हानी थांबू द्या, मला त्याच्या पायात दिसायला लागली. अरे मी म्हणलं दादा मी चप्पल आहे ते म्हणे राहू द्या तुमच्या पायाचा प्रसाद. असा प्रसाद वाटला तर किडण्या काढून निघा लागायचा एखाद्या दिवशी मला. तर आता महाराज आमची हनुमान महाराज आम्ही वाशिमला कीर्तनाला जाऊ लागलो. बिचाऱ्याची चप्पल हाणली, हो हाणली त्याची चप्पल, इमानदारी हाणली. बरं हाणली हाणू द्या, मी जवळ आलं. मला म्हणे दादा चप्पल हाणली मी. म्हणलं मग मी काय करू? नाही म्हणे घेऊन दे म्हणजे मला. अरे मी म्हणलं येडा असती काय? म्हणलं काय झालं आपल्यासारख्या घ्यायची नसते मग हान कीर्तनातली. मी विनोदी माणूस, मी सरळ विनोद केला. मी विनोद केला आणि त्यानं खरंच हाणली. विचारा तोंडावर लबाड बोलत नाही. त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणू द्या, त्यानं हाणली मै हरपली. मी 2 तास सापडलीच नाही. जाताना त्याच्या पायाकडे बघितली तर म्हैस निघाली. अरे मी म्हणलं म्हैस चप्पल घालून त्या म्हणे तूच म्हणला चांगल्या की चांगल्या माणसाच्या आणि तूच चांगला आज म्हणे कोण मी चांगलं नाही म्हणजे काय. म्हणजे आम्ही काय चपल्या आणत नाही, एवढं आमच्यावर घेतलं सगळं तुमचंच होय महाराज. अहो वेगवेगळ्या चपल्या येतात, चपल्या वेगवेगळ्या येतात. पुण्यात जेवायला बसलो एक बाई वाढायला चप्पल घालून आली. मी म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे? ती म्हणे महाराज ती वाढायचीच आहे. मी म्हणलं अशा किती आहेत? ती म्हणजे महाराज वाढायची वेगळी, बाजाराची वेगळी, अंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी. मी म्हणला हाणायची असेल तर अनेकदा आता झडीक म्हणला आम्हाला वेगवेगळ्या चपल्या आहेत. विठाला अहो ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांगून या कासे अयोग्य स्थिती. भरपूर लोकांची हवा टाईट केली या संसारानं. कारण हे बिलच काढत नाही. वक्त्या जातीचा संसार आहे. फक्त सुरुवातीला बरं वाटतंय मन, आपल्याला त्याच्यात काहीच माहित नाही. मी उगा आपला पिपळा खालचा मुंजा माणूस, मागं पुढे दूर जाऊन आपल्या मागं कोण आहे मी झाला आता हनुमान. आता आणि कसं आहे जाऊ द्या सांगत नाही काय कमी राम 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 राम. त्याला फुल रेंज राहते, छाती फुगून राहते, कोट घालून लगे. लग्नाच्या दिवशी लग्न झाले की 2 महिन्याला त्याला राम राम घालायचा. राम 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 राम. 2 काड्या बघते उतरते, 2 काड्या गायब. त्याला एखादं लेकरू झालं शिंदे का की मग राम राम घालायचा. राम 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 एका गाडीवर आलं म्हणायचं. आणि दोघा नवरा बायकोची घरात बांधगड झाली की मग आपण त्याला राम राम घालायचा. राम राम. आता मला आउट ऑफ नेटवर्क तेवढी दिली, संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेलेला विठ्ठला. संसार कोणाची बिलच काढत नाही, फक्त संसार हिरवळ दाखवते. कशी हिरवळ माहित आहे का महाराज तुम्ही? लग्नाच्या दिवशी बघा नवरी नवरदेवाचा मेकअप, त्याचा ती काही कमी मेकअप राहते का? नवरी नवरदेवाचा मेकअप, ती त्याची ती उच टाचाची चप्पल, कोणती चप्पल म्हणतात त्याला? हो हिलका शिलका जे आपल्याला म्हणतात त्याचं काहीच माहित नाही आपल्याला. ते आपण भोळा माणूस, लय भोळा नाही, पैशाचा मेळ लागतोय मला, तेवढा काय भोळा नाही मी. ते हिलची उच टाचाची चप्पल, आपल्याला तेवढी इंग्लिश येत नाही बा. म्हणजे मला इंग्लिश येते पण समजते सगळी, बोलता काहीच येत नाही. आपला तराच आहे. वारीत एकदा इंग्रज माणूस भेटला होता वारीत. मला बाळासाहेबाला विचारा, बाळासाहेब कोण राहतो? मला म्हणजे यायला भेटला होता, खरं ते हरपलं होते त्याच्या मित्रापासून. आणि माझ्याजवळ यायला वाट लावलं, म्हणजे पर्ण मार्ताकडे जा म्हणजे गिरायक तिकडं. ते आलं माझ्याजवळ, मी आमच्या रावटीमध्ये धोतर नेसू लागलो. माझ्याजवळ आलं तर धोतर धरलं. मला म्हणजे याला काय म्हणतात? मी म्हणलं याला धोतर म्हणतात. ते म्हणजे नो नेमका काय म्हणतात?